आज पोरं जिथं नाही तिथं नाचायला लागले. आज मी तुम्हाला सांगितलं मुलांना संस्कार लावण्याची गरज आहे. कसे असावे मुलांवर संस्कार आहे का? जिजामातेनं शिवरायावर केलं ते संस्कार आहे का? जिजामाता आणि शिवराय एका खिडकीमध्ये बसलेले आणि त्यांचा खेळ रंगला. त्यांचा पहिले खेळ असायचे बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ असायचे. जिजामाता आणि शिवबा दोघं जण खेळ खेळायला लागले. ऐका, खेळमध्ये ठरवलं जर जिजामाता हरल्या तर जिजामाता शिवबांना काहीतरी देतील आणि मागितल्यानंतर शिवबा जर हरले तर शिवबाला मागितल्यानंतर जिजामातेनं काही मागितल्यानंतर शिवबाला काहीतरी जिजामातेला द्यावं लागेल. खेळ रंगला. एक डाव झाला, दुसरा डाव झाला, तिसरा डाव झाला. पण चौथ्या डाव्याला असं झालं, शिवबा हरले आणि शिवबा हरल्यानंतर शिवबा रडायला लागले. बरं का, लक्ष देऊ नाही का संस्कार कसे असावे. शिवबा रडायला लागले आणि जिजामाताला वाटलं का रडताय, दया आली जिजामाताला. काही हरला आणि म्हणून रडताय का तुम्ही? जिजामातानं सांगितलं, हरलो म्हणून नाही रडत. तुम्ही मला आता काहीतरी मागता आणि मी तुम्हाला ते देणं होईल का नाही माझं, यासाठी मी रडतोय. याला संस्कार म्हणावेत. ऐका, त्याच्यासाठी रडत नाही म्हणे. मग कशामुळे रडताय? मला देणं होईल का नाही यामुळे मी रडतोय. मागा, काय मागायचं तर मी देणार म्हणे. ऐका, शिवबानं असं खिडकीच्या बाहेर बोट केलं. अजून सुद्धा फोटो आहे बरं, तो फोटो तुम्हाला दिसत असेल. असं खिडकीच्या बाहेर बोट केलेलं. शिवबा समोर बसलेले जिजामाता खिडकीच्या बाहेर बोट करून दाखवतात. फोटो तुम्हाला अजून सुद्धा दिसल. तो बोट बाहेर केलं. शिवबा, या खिडकीच्या बाहेर तिकडे काय दिसतात बघा म्हणे. शिवबानं सांगितलं, आऊसाहेब गाव दिसतंय, नगरी दिसते. आऊसाहेबांना सांगितलं, शिवबा गाव नाही, नगरी नाही, त्याच्या पुढं बघा काय दिसतंय. आऊसाहेब डोंगर दिसतंय, किल्ले दिसतायत, गड दिसतायत. आऊसाहेबांना सांगितलं, गड नका बघू, किल्ले नका बघू, डोंगर नका बघू, त्याच्या वर बघा काय दिसतंय. ऐका, शिवबानं सांगितलं, आऊसाहेब तिथे हिरवे झेंडे दिसतात. बरं, हिरवे झेंडे दिसतात. आऊसाहेबांना सांगितलं, ते सगळे हिरवे पाडायचे आणि तिथं भगवे लावायचे. अख्खं आयुष्य भगवं करण्यात घातलं. याला म्हणायचं संस्कार. मुलांवर आज संस्कार करण्याची गरज आहे. काळ बिघडत चाललाय. ऐका, मुलांना आलतू फालतू पिक्चर दाखवण्या परत पेक्षा आता पिक्चर आलाय बघा छावा नावाचा. पाहावा वाटत नाही एवढीशी पोरगी ते पिक्चर पाहिल्यानंतर थिएटरच्या बाहेर गेल्यानंतर रडते. शंभूराजे कुठे गेले सांगा ना मला. ती अवस्था ते पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं. ऐका, असं कोणता महाराज सांगत नसेल गाड्या पिक्चर पान पिक्चरला जा, पण मी सांगतो ऐका, तो पिक्चर खरं तुम्ही पहा. आपल्या परिवाराला सोबत घेऊन जा. ऐका, वाक्य फार गोड आहे त्यात. शंभूराजे म्हणतात, अरे औरंगजेबा, औरंग्या, ये मौत के मरणाची भीती दाखवत होते ना, ये मौत के घुंगरू हम पैरों में बांध के नाचते हे. हे मरणाचं नावच आहे का ते? तसले घुंगरू आम्ही पायात घेऊन नाचतो. आम्हाला ते मरायची काय भीती दाखवतो पहा. अक्षरशः तो पिक्चर पाहिल्यानंतर मी रडलो. मी पिक्चर फार सुंदर आहे. सर्वांना पहा, परिवाराला घेऊन जा. सुंदर पिक्चर त्यांनी बनवला. आज मुलांना संस्कार लावण्याची गरज आहे. त्यांना सांगा इतिहासात शिवाजी महाराज कोण होते, संभाजी महाराज कोण होते, तुकोबराय कोण होते, माऊली ज्ञानोबराय कोण होते. ऐका, मुलांना सांगा, बाळा ज्ञानेश्वरी वाच. ऐका, पोरांना ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही, त्यातले ओव्या त्यांना कळणार नाही, पण वाचता वाचता एखादी नुसतं बोट फिरव म्हणा. ऐका, ते बोट जरी फिरवलं ना, ज्ञानेश्वरी आपल्याला स्पर्श करते. स्पर्श त्या ओव्या वाचता येणार नाही पोराला, पण वाचता वाचता नुसतं बोट फिरवता फिरवता अशी ओवी एखादी येईल, ती पोराला गुदगुल्या करेल. ऐका महाराज, वर्तमानपत्र जितका प्रेमानं माणूस वाचतो ना गड्या, तितक्या प्रेमानं जरी ज्ञानेश्वरी वाचली ना तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नामदेव महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, एक ओवी वाचा, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांना एवढं सोपं करून सांगितलं. म्हणून महाराज म्हणले, आमचं ऐका गाड्या. महाराज म्हणले, संताशिवाय देव कळणं शक्य नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे पाय, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. सांगू तुम्हाला, तुम्ही खूप भाग्यवान आहात गड्या, खूप भाग्यवान आहात. तुम्ही एवढा सप्ताह करताय, एवढा समाज आज कीर्तनाला उपस्थित आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात. पलीकडे जाऊन पहा, पुणे मुंबईमध्ये काळ फार विचित्र आहे. तिकडची परिस्थिती फार म्हणजे फार विचित्र आहे. मुलांना संस्कार राहिले नाही, काहीच नाही, विशेष येत नाही तिकडे संस्काराचा. एक जण कीर्तनात एक माणूस आला, माझ्याकडे एक माणूस आला आणि त्यांची ती तिकडची शुद्ध बोलण्याची भाषा, शुद्ध बोलते तिकडं. म्हणजे महाराज येतं का आमच्या इथे चहा घ्यायला? ती बोलण्याची शुद्ध भाषात असली. म्हणलं चला बाबा, तिकडे 7 ते 9 कीर्तन असते. कीर्तन झाल्यानंतर आमच्या इथं माझ्याकडे आला, महाराज चला
चला आमच्या इथे चहा घ्यायला. त्याच्या इथं चहा घ्यायला गेलो. त्यानं लांबूनच दरवाजा वाजला. दरवाजा आतमध्ये जाणार झोपलेलं होतं. लांबूनच मत आहे, स्मिता ए स्मिता, दार उघडतेस का ग? म्हणजे दार उघडच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. नाही कळलं का? काल्याला या परसाद घ्यायला. आता काय करता? स्मिता ते जाणार झोपलेलं असते. विण्याची खोळ अंगात घातलेली असती. ते केस मोकळे सोडलेले असतील. त्या भवाळ्या कापलेल्या असतात. त्या भवाळ्या तरी कोण कापत आहेत काय? मग तिथं का मोबळ बसत आहे का काय त्याचं त्यालाच माहिती. वा ते जाणार हळूच उठणार. आता ते बऱ्याच जनाराला कळलं नाही. त्यात मी तरी काय करू शकतो? हो, ते जाणार हळूच उठत आहे. दरवाजा वाजत आहे. त्याची ती बोलण्याची सिस्टम. अगं आपल्या इथे बाबा आलेत, चहा कर. मला ती म्हणती, इश्य बंटी आज खूप बोर झाले रे, खूप सिरियल पाहिली, तू चहा कर, बाबाला दे आणि मला दे, मला फार कंटाळा आलाय. ह्यो झाला शहरातला नमुना. गावाकडे जरा आपल्यासारखं गाव असा आणि गावाकडं महाराज येता का आमच्या इथं दुधाला? त्याच्या इथं दुधाला जावा. ते दरवाजा वाजित नाही, लांबूनच आवाज देते. या तू का म्हशी आणू राहिला का काय? महाराज आलाय. एवढं वाजनात महाराज आलाय. ते दरवाजा उघडीत नाही. पांघरून हळूच माग सारखी ते काय लावलंय मग? ट्याव 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 ट्याव. इथं सारखं झोप लागायचा टायमान तुमचं ट्याव 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 ट्याव. यो म्हणे महाराज आलाय. ती म्हणे जाय म्हणाव चुलीत. मी म्हणलं ह्या पाय मी निघलो. त्याच्यामुळे मी मधला मार्ग काढाय. तू चहा करू नको, तुझ्या बायकोला उठू नको, तू ताण घेऊ नको. सुटे 20 रुपये दे, मी वाटानं चहा पितो. आज ऐका, आपल्याकडे बरे तुम्ही कीर्तनाला येतात, चांगली गोष्ट आहे. तुम्हा सर्वांचे चरणी नतमस्तक होतो. तुम्ही एकदा तुमच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज म्हणले, संताशिवाय देव कळणं शक्य नाही, संतामुळे आम्हाला देव कळला. पद्मनाभ जोडला. मग काही लोकांनी प्रश्न केला, मिळवलेला भगवंत तुम्ही ठेवला. महाराज म्हणले, तो भगवंत आम्ही आमच्या हृदयाच्या पेटीमध्ये कप्प्यामध्ये ठेवला. संपुष्ट म्हणजे आतल्या आत जो कप्पा असतो त्या कप्प्यामध्ये आम्ही भगवान परमात्मा ठेवला. मग काही लोकांनी प्रश्न केला, मिळवलेला भगवंत तुम्ही नेमका आणला कुठून? महाराज म्हणले, कुठूनच आणला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता. पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आम्हाला संतांच्या चरणावर भाव ठेवल्यामुळे झालं. अभंगाचं तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा, तुका मन होता ठेवा, तुका मन होता